तो जो त्या पीडीएफ मधला जो फोटो हे दाखवलेला आहे ते थोडस वेगळं दाखवलेलं आहे. तर हे लगेच आपला हा जो चेहरा आहे, चेहऱ्यानंतर हे व्होकल कॉर्ड्स आहेत आणि हे लॅरिंग्स आहे. आपली जी श्वास नलिका आहे, ज्याच्यातून आपण श्वास घेतलेला जो असतो तो वायू ह्या नलिकेतून येतो आणि तो लंग्सला पुरवला जातो. तर हे लंग्स जे आहेत हे लंग्स ह्या ठिकाणी आहेत, त्या याच्यामध्ये इथे दाखवलेले आहेत. तर ती पोझिशन चुकीची आहे याच्यातली. तर लंग्स हे डायरेक्ट इथे असतात. हा जो आपला उंचवटा भाग आहे, आपण प्रेस केलं होतं त्याला, तोच लंग्सचा भाग आहे. तर हे लंग्स ह्या ठिकाणी असतात. अंगठ्याच्या अंगठा इथे संपल्याच्या नंतर ह्या ठिकाणी लंग्स असतात आणि हे हार्ट आहे. या दोन्ही लंग्सच्या मध्ये इथे हार्ट असतं. आणि लिव्हर आहे इथे, हे लिव्हर आहे आणि हे स्टमक आहे. इकडे खाली हे स्टमक आहे. तर हे अशा प्रकारे ही रचना आहे. त्या ह्याच्यामध्ये थोडस वेगळं दाखवलेलं आहे. तर हे असं असतं. आता आपल्याला आजपासून शिकायचं आहे. मी एकदा कॉल करून बघते बरं ग्रुपमध्ये. हम्म. आज आपल्याला मेरिडियन शिकायचे आहेत. मेरिडियन्स कशा प्रकारे असतात ॲक्युप्रेशरच्या, त्या आपल्याला जाणून घ्यायच्या आहे. ॲक्युप्रेशर जे आहे हे मोशन, कॉन्शियसनेस आणि ब्रीदिंग याच्यावर आधारित आहे. तर आपल्याला आता इथून मेडिसिन, चायनीज मेडिसिन, एनर्जी सिस्टीम, हेल्थ कम्स फर्स्ट. आपल्या हे याला चायनीज मेडिसिन म्हणतात. चायनीज ॲक्युप्रेशर असंही म्हणतात, कारण की चायनामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ॲक्युप्रेशरचा उपयोग होतो. तिथे लहान मुलांना अगदी शाळेपासून ॲक्युप्रेशरचे धडे शिकवले जातात. चायनामध्ये जर तुम्ही मुलांना विचारलं तर त्यांना सगळे पॉइंट्स कुठे कुठे आहेत, काय आहेत, हे सगळं त्यांना, त्या मुलांना माहिती असतं. तर ह्याला चायनीज ॲक्युप्रेशर सुद्धा म्हणतात. तर ही विदाउट एनर्जी और ऑक्सिजन देर इज नो लाईफ. आपल्या मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की आपल्या देहामध्ये जर एनर्जी नसेल, ऊर्जा नसेल, तर त्या देहाला देह न म्हणता शव असं म्हटलं जातं. त्याला कोणीही मग घरामध्ये ठेवत नाही. जेव्हा शरीरातली एनर्जी निघून जाते तेव्हा त्या देहाला कधी कोणी घरामध्ये ठेवून घेत नाही, त्याला लगेच आपण नेऊन जाळून टाकतो. तर एनर्जी, विदाउट एनर्जी और ऑक्सिजन देर इज नो लाईफ. तर ऑक्सिजन शिवाय किंवा एनर्जी शिवाय आपलं लाईफच नसतं. तर हे अतिशय महत्वाची आहे ही एनर्जी आणि ह्या ऑक्सिजन आपल्या शरीरासाठी. ब्लड फ्लो इज सस्टेन्ड बाय की एनर्जी अँड मेरिडियन्स. आता हा ब्लड फ्लो जो आहे आपल्या शरीरामध्ये, सतत रक्त जे आहे सतत पूर्ण आपल्या ज्या बॉडी पार्ट्स आहेत त्या बॉडी पार्ट्सला सतत पुरवलं जातंय. अगदी आपला जन्म झाला त्या क्षणापासून ते आपण श्वास सोडणार आहोत त्या क्षणापर्यंत आपल्या शरीरामध्ये हा रक्ताचा पुरवठा, रक्ताचा फ्लो जो आहे तो कंटिन्युअस फिरतो आहे, चालतो आहे. तर हा हा फ्लो चालत राहिला पाहिजे. ते चालत राहण्यासाठी कशाची गरज आहे?
तर की एनर्जी अँड मेरिडियन्स. आता ही की म्हणजे काय, तर अॅक्युप्रेशर मध्ये, चायनीज मेडिसिन मध्ये जी अ, प्राणशक्ती, आपण भारतामध्ये आपण त्याला प्राणा असं म्हणतो किंवा प्राणशक्ती असं म्हणतो, तर चायनामध्ये त्याला की एनर्जी म्हणतात. क्यू आय की हा शब्द आहे. आपण भारतीय आपण त्याला प्राणशक्ती म्हणतो, प्राण ऊर्जा म्हणतो, तर चायनामध्ये त्याला की एनर्जी म्हणतात. आणि ही की एनर्जी जी आहे एक ठराविक पाथ मधून फिरते आहे, त्यांचा रस्ता आहे, त्याच मार्गाने ते फिरत आहेत. तर तो रस्ता ते बदलत नाहीत. जसं आता सूर्याच्या भोवती, सूर्य हा आपली जी सूर्य मालिका आहे, ह्या सूर्य मालिकेमध्ये जे ग्रह आहेत, तारा, सूर्य हा तारा आहे आणि त्याच्या भोवती ग्रह फिरतायत आणि त्या ग्रहांच्या भोवती पण उपग्रह फिरतायत. तर पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते आहे. पृथ्वी कधीही तिचा रस्ता बदलत नाही. ती कंटिन्युअसली ही तिच्या तिच्या मार्गाने बरोबर फिरत असते. वर्षभरातून ती एक चक्कर पूर्ण करते. त्याच्यानंतर पृथ्वीच्या भोवती चंद्र फिरतो आहे, तो त्याच्या त्याच्या मार्गानेच तो फिरतो आहे. जशी जशी पृथ्वी पुढे 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 जाते, चंद्रही तिच्या सोबतच पुढे पुढे पण त्याच मार्गाने तो जातो आहे. तो कधीही त्याचा रस्ता बदलत नाही. असंच सगळेच ग्रह, बुध ग्रह, शुक्र ग्रह, हे सगळे जे ग्रह आहेत ते ग्रह कधीही आपला मार्ग विसरत नाहीत किंवा सोडत नाहीत. तसंच आपल्या शरीरामध्ये सुद्धा ह्या ज्या एनर्जी वाहते आहे, त्या एनर्जी वाहण्याचे काही मार्ग आहेत आणि त्या मार्गांनाच म्हणतात मेरिडियन्स. ही ऊर्जा जी आहे, ह्या ऊर्जेचं फाउंडेशन of all physiological systems. Energy is the foundation for all physiological systems. आपल्या शरीरामध्ये ज्या काही फिजिओलॉजिकल घटना घडतात, त्या घटना, डायजेशन वगैरे सारख्या ज्या घटना आपल्या शरीरामध्ये घडत आहेत, त्याचं फाउंडेशन काय आहे, तर एनर्जी. एनर्जीच नसेल तर ह्या फिजिओलॉजिकल सिस्टीम चालणारच नाही. तर ह्या सगळ्या फिजिओलॉजिकल सिस्टीम चालण्यासाठी एनर्जीची आवश्यकता असते. एनर्जी कम्स फ्रॉम ब्रेथ अँड अनसीन नेटवर्क दॅट कनेक्ट्स एव्हरीथिंग. आता ही एनर्जी जी आहे, ही एनर्जी आपल्याला मिळते कुठून? एनर्जी आपल्याला मिळते कुठून? तर ती एनर्जी आपल्याला श्वासाद्वारे मिळते. आणि श्वासाद्वारे पण मिळते आणि काहीतरी एक अदृश्य असं नेटवर्क आहे ज्याच्याद्वारे, ज्याला हे सगळं कनेक्ट आहे. तर ही एनर्जी आपल्याला, मेन एनर्जी आपल्याला कुठून मिळते आहे, तर ती श्वासाद्वारे. अन्नाद्वारे पण मिळते, पण तेवढी त्याची हे नसते पॉवर. तर एनर्जी आपल्याला जी मिळते आहे ती श्वासाद्वारे मिळते आहे. प्राण ऊर्जा ज्याला आपण म्हणतो, ती प्राण ऊर्जा जी आहे ती आपल्याला श्वासाद्वारे मिळते. करोनाच्या पिरियडमध्ये आपण बघितलेलं आहे की करोना काळामध्ये हे आपण चांगल्या प्रकारे अनुभवलेलं आहे की एनर्जी जेव्हा मिळत नव्हती, ही प्राणशक्ती जेव्हा मिळत नव्हती, तेव्हा लोक कसे तडपून तडपून तडफडून मेलेले आहेत. तर ही एनर्जी आहे आणि तीच एनर्जी आपण आपल्या ब्रीदिंग द्वारा घेतो आहोत. तर तो ऑक्सिजन त्यामध्ये असतो आणि तो ऑक्सिजन आपल्याला किती गरजेचा आहे हा आपण कोरोना काळ अनुभवलेला आहे. एनर्जी सोर्स, एनर्जीचा सोर्स काय आहे, तर ब्रीदिंग आहे. आणि बिकॉज ऑफ द energy and oxygen link, the supply of energy improves with the quality of breathing habits. आणि हे जी एनर्जी आहे ही ऑक्सिजनशी लिंक्ड आहे. आपण श्वास घेतो म्हणजे काय घेतो, तर आपण ऑक्सिजन घेतो आहे. आणि हा सप्लाय जो आहे ऑक्सिजनचा, तो आपली ब्रीदिंगची हॅबिट वाढवतो आहे, आपलं इम्प्रूव्ह करतो आहे, आपली एनर्जी लेवल इम्प्रूव्ह करतो आहे. आपण हे अनुभवतो की नाही, आपण जेव्हा आजारी असतो, एखादा पेशंट असतो, तेव्हा डॉक्टर त्यांना सल्ला देतात की तुम्ही एखाद्या हिल स्टेशनला जा. हिल स्टेशनला जा का म्हणतात, आजकाल लोक परत अरण्यात जायला लागले आहे, जिथे जंगल आहे अशा ठिकाणी जायला लागले आहे. कारण त्यांना कळून चुकलंय की शहरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा किंवा पोल्युशन खूप जास्त आहे. ऑक्सिजन तिथे कमतरता आहे, ऑक्सिजनची कमी आहे.
तर जिथे झाडी आहेत, जिथे नदी नाले, नदी आहे, सरोवर आहेत, अशा ठिकाणी लोकांच्या धाव वाढली आहे आजकाल. का? तर त्याचं कारण हेच आहे की आपण एनर्जी, आपल्याला ती एनर्जी घ्यायची आहे जिथे जास्तीत जास्त ऑक्सिजन आहे, जिथे जास्तीत जास्त ऑक्सिजनचा सप्लाय आहे, अशा ठिकाणी माणूस आजकाल धाव घेतो आहे. तर ते कशासाठी? तर आपली एनर्जीला इम्प्रूव्ह करण्यासाठी. कारण आपण पोल्युटेड एरियामध्ये राहतो आहोत, तर त्या सतत ते पोल्युटेड एअर घेऊन घेऊन आजकाल खूप डिसिजेस व्हायला लागलेले आहेत. तर त्याच्यासाठी ही एनर्जी खूप महत्वाची आहे आणि ती पण ऑक्सिजन लिंक्ड असली पाहिजे. Hence, relaxed diaphragmatic breathing supports improved energy flow throughout the body. आता डायफ्रॅमॅटिक ब्रीदिंग म्हणजे काय? तर आपण ज्याला कपालभाती म्हणतो की नाही, म्हणजे आपण समजा आपल्या नाभीवरती हात ठेवा. तुम्ही तुमच्या नाभीवरती हात ठेवा. आपण एक प्रॅक्टिकल करूया. तुमचा उजवा हात जो आहे तो उजवा हात नाभीवरती ठेवा. डोळे बंद करा आणि खोल श्वास घ्या आणि सोडा. श्वास घ्या खोल आणि सोडा. नाभीपर्यंत श्वास घ्या आणि सोडा. तसंच आपला पाठीमागे दुसरा हात, आपला टेलबोन जो आहे, आपण काल बघितलेलं आहे चित्र, पाठीच्या कण्याचा सगळ्यात खालचा भाग, तिथे आपला तिथे एक हात ठेवा टेलबोनच्या ठिकाणी, दुसरा हात, आणि श्वास घ्या. रिलॅक्स. आपण जेव्हा श्वास घेतो आणि श्वास सोडतो, तेव्हा काय होतं की आपल्या अगदी टेलबोन पासून आपण श्वास घेतो आहोत. तर ती ब्रीदिंग जे आहे, हे ह्याच्याने काय होतं की आपली एनर्जी फ्लो जो आहे थ्रू आउट द बॉडी, पूर्ण शरीरामध्ये ती एनर्जी जी आहे ही पसरते, जाते. जेव्हा आपण डायफ्रॅमॅटिक ब्रीदिंग करतो, तेव्हा ती एनर्जी जी आहे ती पूर्ण बॉडी पर्यंत पोहोचते थ्रू दिस मेरिडियन्स. आता आपल्याला ज्या मेरिडियन्स शिकायच्या आहेत, त्या मेरिडियन्सच्या थ्रू हे सगळे एनर्जी सगळीकडे पोहोचते. तर आपण जनरली, आपण जेव्हा काहीही काम करत असतो, रिलॅक्स स्थितीमध्ये असतो, आपलं लक्ष जेव्हा ब्रीदिंग कडे नसतं, तेव्हा आपण काय करतो? आपलं ब्रीदिंग, आपण ब्रीथ करतो आहोत, पण ब्रीथ करत असताना आपण आपल्या लंग्स कडे किंवा आपल्या ब्रीदिंग कडे आपलं लक्षच नसतं. आपण छोटा छोटा श्वास घेतो, सोडतो, घेतो, सोडतो, तो तर नॅचरली होत असतो. पण आपण आपल्या लंग्सचा फुल उपयोग नाही करत. आपले लंग्स, आपण जेव्हा असा श्वास घेत असतो, तेव्हा अगदीच लंग्स जे आहेत ते 100% भरतच नाहीत, ते 30%च हवेने भरतात आणि हवा बाहेर जाते येते, हवा बाहेर जाते येते. तर फक्त 30% आपले लंग्स भरत असतात. पण जेव्हा आपण डायफ्रॅमॅटिक ब्रीदिंग करतो किंवा ज्याला आपण कपालभाती म्हणतो, कपालभाती जेव्हा करतो किंवा भस्त्रिका आपण जेव्हा करतो, तेव्हा काय होतं? हे जे प्राणायामाचे जे प्रकार आहेत, त्या प्राणायामाने काय होतं की आपल्या एनर्जी जी आहे ती एनर्जी फुल थ्रू आउट द बॉडी, तो ऑक्सिजन जातो, ती एनर्जी जाते आणि त्याचा इफेक्ट आपल्या संपूर्ण शरीरावरती चांगला होत असतो. एनर्जी मेरिडियन्स आर लाईक द इलेक्ट्रिकल वायरिंग इन अवर होम. आता जसं इलेक्ट्रिकल वायरिंग आहेत आपल्या घरामध्ये, एक कुठून तरी एक मेन सोर्स पासून इलेक्ट्रिसिटी आपल्या मेन फ्यूज खाली जे खाली जे हे पॉवर्स, काय म्हणतात त्याला, काय असतं खाली, मीटर्स असतात. त्या मीटर्सच्या तिथे खाली येते मेन एनर्जी, तिथे मोठे फ्यूज असतात आणि तेच आपल्या घरामध्ये आलेलं असतं. आणि मग सब स्टेशन्स असतात आपल्या घरामध्ये,
तर त्या त्या ठिकाणी ती एनर्जी बाहेरून येते आणि मग तीच वायरिंग आपण आपल्या फॅनला दिलेली आहे, तिथूनच आपलं ट्यूबला गेलेली आहे, तिथूनच आपल्या मिक्सरला गेलेली आहे, तिथूनच दुसऱ्या रूम मध्ये गेलेली आहे, दुसऱ्या रूम मध्ये एसीला गेली आहे, हीटरला गेलाय. तर ही सगळी जी इलेक्ट्रिकल वायरिंग आहे, ही इलेक्ट्रिकल वायरिंग आपल्या घरामध्ये गेलेली आहे. तसंच आहे, मेरिडियन्स रन थ्रू आउट द बॉडी टू डिलिव्हर अँड मूव्ह एनर्जी. तसंच अगदी जशी इलेक्ट्रिसिटी आपल्या पूर्ण घरामध्ये जाते, त्याच प्रकारे हे मेरिडियन्स जे आहेत हे आपल्या शरीराच्या प्रत्येक सेल पर्यंत हे एनर्जीला पोहोचवत असतात, डिलिव्हर करत असतात, पुढे पाठवत असतात, मूव्ह होत असते ती एनर्जी. Chinese medicine is concerned with the eliminating energy blockages in the channels and or meridians on AC points, acupuncture points. आता हे चायनीज मेडिसिन जे आहे हे काय करतं, तर आपल्या शरीरामध्ये कुठे जर ब्लॉकेज निर्माण झालं असेल, आता समजा माझ्या फॅन खराब झालाय. फॅन खराब का झाला, तर कारण त्याला जाणारी जी इलेक्ट्रिसिटी होती ती कुठेतरी ब्लॉक झालं, आणि ते ब्लॉक झाल्यामुळे काय झालं, की तो फ्यूज हे झाला, बंद झाला, तो उडाला. तो फ्यूज उडाल्यामुळे काय झालं, की त्या तिथून पुढे कनेक्शनच नाहीये. पुढे कनेक्शनच नाही तर तो फॅन कसा चालेल, तो चालणारच नाही ना फॅन. तर असंच आपल्या शरीरामध्ये होत असतं. एनर्जी आलीये, आलीये माझ्या मीटरच्या पॉइंट पर्यंत आलीये, पण तिथेच तिचं फ्यूज उडालाय, त्याच्या पुढची वायर जी आहे तिथून त्याला इलेक्ट्रिसिटी फॅन पर्यंत जात नाहीये. तर पाठीच्या कण्यापर्यंत समजा ब्रेन पासून आपली एनर्जी आलीये, पण पाठीच्या कण्याच्या पासून त्या ऑर्गन पर्यंत पोहोचत नाहीये. तर कुठेतरी तिथे ब्लॉकेज झालंय, आणि त्या ब्लॉकेजमुळे काय होतं, की ती एनर्जी पुढे जात नाही, त्या ऑर्गन पर्यंत जात नाही, आणि मग त्या ऑर्गनला ती एनर्जी न मिळाल्यामुळे तो ऑर्गन वीक होऊन जातो, आणि तो ऑर्गन वीक होऊन जातो. आणि जिथे ती एनर्जी येऊन साचली आहे, आता वरतून एनर्जी तर आली आहे, वरतून एनर्जी तर आली आहे, आपण ती तिथे कुठेतरी ब्लॉक होते. मग तिथे काय होतं, की तिथे एनर्जी जास्त झाल्यामुळे तिथे गाठ सारखं निर्माण होतं, तिथे एनर्जी जास्त झाल्यामुळे तिथे मग काहीतरी प्रॉब्लेम उद्भवतो, आणि पुढे न गेल्यामुळे तो ऑर्गनही वीक होतो. तर अशा प्रकारे हे एनर्जी एलिमिनेशन ऑफ ब्लॉकेजेस, जे काही ब्लॉकेजेस आहेत त्या ब्लॉकेजेसला एलिमिनेट करायचं, हे ह्या चायनीज मेडिसिन मधचं काम आहे. ऍक्युबिंदूंवरती ह्या मेरिडियन्सच्या वरती जे ऍक्युबिंदू आहेत त्याला, ऍक्युबिंदू म्हणजे काय, तर ह्या मेरिडियन्स वरती छोटे 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 पॉइंट्स आहेत, त्या पॉइंट्सला म्हणतात ऍक्यू प्रेशर पॉइंट्स. अगदी सूक्ष्म ते पॉइंट्स आहेत, अगदी सूक्ष्म पॉइंट्स आहेत, त्याला म्हणतात ऍक्यू पॉइंट्स. मेरिडियन्स आर नेम्ड बाय लाईफ फंक्शन असोसिएटेड विथ देम. आता हे मेरिडियन्सला वेगवेगळी नावं आहेत, तर ती त्यांचं काय लाईफ फंक्शन आहे त्याच्यावर अवलंबून त्या मेरिडियन्सची नावं आहेत. तर ही अशा प्रकारे ह्या मेरिडियन्स आहेत. ह्या मेरिडियन्स आपल्या शरीरामध्ये वाहत आहेत. आता ही मेरिडियन इथून सुरुवात होते आहे, ही पायापर्यंत येते, हे इथून सुरुवात होते आहे, हे अशा ही इकडे वाहते आहे. तर अशा ह्या मेरिडियन्स आहेत, ह्या मेरिडियन्स आपल्या शरीरामध्ये वाहत असतात. हे त्यांचे मार्ग आहेत, हे मार्ग कधीही बदलत नाहीत, आणि हा पॉइंट इथेच राहणार आहे तुमचा जन्मापासून ते तुमच्या मृत्यूपर्यंत. हा पॉइंट इथेच राहणार आहे, हा पॉइंट इथेच राहणार आहे. हे पॉइंट्स जे आहेत, आता हा पॉइंट जो आहे, हे सगळे जे एक 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 पॉइंट, आता मी उदाहरणार्थ घेते, हा एक पॉइंट जो आहे ह्याला अक्यू पॉइंट म्हणतात. ह्याला काय म्हणणार, अक्यू पॉइंट. हा दुसरा अक्यू पॉइंट, हा तिसरा अक्यू पॉइंट. ही एक मेरिडियन आहे, ही निळ्या रंगाची दाखवलेली ही एक मेरिडियन. हा रेड रंग ही दाखवलेली ही एक मेरिडियन आहे, ही एक मेरिडियन आहे. अशा ह्या विविध मेरिडियन्स आहेत. ह्या आता आपल्याला एक 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 करून ह्या मेरिडियन्सची माहिती घ्यायची आहे. ॲक्युप्रेशर पॉइंट्स. आता ॲक्युप्रेशर पॉइंट्स कशाला म्हणतात, देर आर हंड्रेड्स ऑफ टायनी रिझर्वायर्स ऑफ हीट इलेक्ट्रोमॅग्नेटिक अलॉंग द सरफेस ऑफ द स्किन.
अँड मोर डीपली विदिन द बॉडी नोन ॲज ॲक्युपंक्चर पॉइंट्स. हे आपल्या शरीरामध्ये 100च्या वरती, 1000च्या वरती हे पॉइंट्स आहेत आणि हे अतिशय सूक्ष्म आहेत आणि हे रिझर्वॉयर्स आहेत. हीट आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक असं त्याच्यामध्ये भरलेलं आहे. उष्णता भरलेली आहे त्याच्यामध्ये, इलेक्ट्रिक मॅग्नेटिक पॉवर आहे एकेका बिंदूमध्ये. आणि ते कुठे आहे तर आपल्या स्किन मध्ये आहे, स्किनच्या सरफेस वरती आहे. मोर डीपली विद इन द बॉडी आणि काही काही आपल्या डीप अशा बॉडीमध्ये आहेत. आणि ह्यांनाच काय म्हणतात, ॲक्युप्रेशर पॉइंट्स म्हणतात. These can be stimulated and needles or massage pressures, stretching, specific energy meridian exercises. आता हे जे पॉइंट्स आहेत ह्या पॉइंट्सला आपण स्टिम्युलेट करतो. आता एकच पॉइंट घेतला त्याला आपण सतत 10 ते 20 वेळा असं दाबलं, ठोकलं हलक्या हाताने, त्याच्यावरती प्रेशर दिला तर त्याला म्हणायचं स्टिम्युलेट केलं आपण त्याला. त्या पॉइंटला आपण स्टिम्युलेट केलं. तो झोपलेला आहे तर त्याला उठवण्याचं काम केलं. तो तिथे ब्लॉक झालाय तर आपण काय करतो, त्याला त्याला थोडस हलका मसाज करून 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 त्याला आपण स्टिम्युलेट करतो. आता हे स्टिम्युलेट कशा कशाने करतात तर त्याच्या पण काही पद्धती आहेत. एक तर तो ॲक्युपंक्चर निडलने करतात, किंवा मग मसाजने करतात, किंवा मग त्याला स्ट्रेच करायचं, किंवा स्पेसिफिक ह्या किंवा स्पेसिफिक एक्सरसाइजेस आहेत. त्या एक्सरसाइजेस केल्या की तुम्ही त्या मेरिडियनला थोडस ताणलं की काय होणार, तुमचा हात तुम्ही जोरात असा थोडासा ताणला की काय होणार, ते स्ट्रेच होणार. तुमचा हात स्ट्रेच होणार आणि हात स्ट्रेच झाला म्हणजे ती मेरिडियन काय होणार, आपोआपच अशी ताणली जाणार. आणि ताणली गेली की काय होणार, की ते पॉइंट जे आहेत ते जर काही ब्लॉकेज असेल तर ते उघडून जाईल. तर हे हे जे ॲक्यू पॉइंट्स आहेत हे स्पेसिफिक एनर्जी पॉइंट्स जे आहेत ते त्याच्या काही स्पेशल एक्सरसाइजेस आहेत. त्या एक्सरसाइजेस केल्या की ती मेरिडियन ओपन होते. तर हे ॲक्यू पॉइंट्स जे आहेत त्याला आपण स्टिम्युलेट करून विविध पद्धतीने, म्हणजे निडल्सचा उपयोग करतात, ॲक्युपंक्चर निडल्स असतात, किंवा मॅग्नेट्स घेतो आपण, सीड थेरपी घेतो, कलर थेरपी करतो, मसाज देऊन, स्ट्रेचिंग काही एक्सरसाइजेस आहेत. त्या एक्सरसाइजेसच्या थ्रू आता हे सगळे पॉइंट्स आहेत, हे ॲक्यू पॉइंट्स आहेत. हे सर्व पॉइंट्स आहेत सर्व मेरिडियन्सचे. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला हे आधी बघायचं आहे की आपले जे शरीरामध्ये 7 चक्र आहेत, तर हे 7 चक्र जे आहेत हे 7 चक्र कोणते आहेत, तर हा सगळ्यात पहिला चक्र आहे तो म्हणजे आपण ज्याला आपल्या भारतामध्ये आपली काही नावं आहेत तर हाला फर्स्ट चक्र म्हणतात. तर हा मूलाधार चक्र आणि हा ऍट द पेरिनियम खाली आहे. तो हा टेलबोन आहे, ह्या टेलबोनच्या खाली आहे थोडासा. तर हा आहे मूलाधार चक्र. आणि आपले जे सेक्स ऑर्गन्स आहेत त्याच्या मागे आहे हा दुसरा स्वादिष्टान चक्र, हा सेकंड चक्र. हा टेलबोनच्या वरती आहे थोडासा, टेलबोनच्या जवळच आहे हा. हा आहे स्वादिष्टान चक्र. आणि हा तिसरा आहे नाभी, बरोबर आपली जी नाभी आहे, हा जो असा खोलगट भाग असतो ना पाठीचा कणा, तुम्ही बऱ्या बघितला असेल की पाठ अशी बरोबर अशी वाकलेली असते. तर हा जो वाकलेला भाग असतो ना त्याच्या मध्येच हा पॉइंट असतो, तो म्हणजे स्वादिष्ठान चक्राचा पॉइंट असतो. नाभी, आपली जी नाभी आहे त्या नाभीच्या मध्ये. तर हा ज्याला नाभी चक्र पण म्हणतात किंवा मणिपूर चक्र पण म्हणतात. तर हा आहे मणिपूर चक्र. त्यानंतर हे आहे आपली हृदय चक्र, अनाहत चक्र ज्याला आपण म्हणतो. तर ह्यांची नावं वेगळी आहेत, चायनीज लोकांची त्यांची ही नावं वेगळी वेगळी आहेत. फोर्थ चक्र लोकेटेड ऑन द स्पाइन ऍट द लेवल ऑफ द हार्ट, हार्टच्या लेवलला हे चक्र आहे हृदयाच्या, म्हणून याला हृदय चक्र पण म्हणतात किंवा अनाहत चक्र पण म्हणतात. पाचवा चक्र हे पाचवं चक्र जे आहे हे स्पाइन मध्ये आपल्या घशामध्ये आहे.
मानेचा जो आपला हा जो घशाचा भाग आहे, ह्या इथे आपलं असतं. ह्याला म्हणतात विशुद्धी चक्र. हे आहे विशुद्धी चक्र. थ्रोट चक्र पण म्हणतात त्याला, किंवा विशुद्धी चक्र म्हणतात. हे 5th चक्र आहे. आणि त्याच्यानंतर आहे हे 6th चक्र. हे 6th चक्र जे आहे हे ब्रेन स्टेम जी असते, पिट्युटरी ग्लँड जी आहे, ही आपल्या दोघी भुवयांच्या मध्यभागी, दोघी भुवयांच्या मध्यभागी हे 6वं चक्र आहे. आज्ञा चक्र, आज्ञा चक्र ज्याला आपण म्हणतो, हे आज्ञा चक्र. आणि वरती हे सहस्त्रार चक्र, 7th चक्र जे आहे ते आहे सहस्त्रार चक्र. आता हे चक्र का? तर हे जी चक्र आहेत, चक्रास आर द पार्ट ऑफ मेरिडियन्स. दे सर्व ॲज द सेंट्रल कंट्रोल युनिट्स. हे जे आहेत हे मेरिडियन्स, दे सर्व ॲज द सेंट्रल कंट्रोल युनिट्स दॅट फीड द मेरिडियन्स. It is believed that complete health begins and ends with this system. हे चक्र जे आहेत हे मेन एनर्जी स्त्रोत आहे. इथूनच आपल्याला एनर्जीचा स्त्रोत ह्या चक्रांपासून मिळत असतो. ह्या इथल्या सगळे जे ऑर्गन्स आहेत, ह्या सगळ्या ऑर्गन्सला कंट्रोल करणारं हे चक्र आहे. ह्या ठिकाणी जेवढे पण ऑर्गन्स आहेत ह्या भागामध्ये, ह्या सगळ्या ऑर्गन्सला कंट्रोल करणारं हे चक्र आहे. इथे जेवढे काही ऑर्गन्स आहेत ह्या सगळ्या ऑर्गन्सला कंट्रोल करणारं हे चक्र आहे. तर हे चक्र जेव्हा ब्लॉक होतं तेव्हा इथे तुम्हाला काहीतरी काहीतरी प्रॉब्लेम होणार. हे चक्र जेव्हा ब्लॉक होतं तेव्हा तुमच्या डोकं दुखणं वगैरे 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 प्रॉब्लेम्स होणार. तर अशा प्रकारे हे जे आहेत, हे जे 7 चक्र आहेत, हे 7 चक्र एनर्जी स्टोर्स आहेत. हे मेन एनर्जीचे स्त्रोत आहेत हे. आणि ह्यांना क्लिअर करावं लागतं. ते आपण मेडिटेशनद्वारा आपण ह्यांना क्लिअर करू शकतो. आपल्या खाण्यापिण्याच्या नुसार आपण त्याला क्लिअर करू शकतो. तर हे आहेत 7 चक्र. सायंटिफिक टेस्ट अँड डेमॉन्स्ट्रेशन दॅट मेरिडियन्स एक्झिस्ट. आता आपली ही लिंक संपेल आणि आज आपण ही एकच लिंक करणार आहोत. तर जिथे संपेल त्याच्या पुढचा भाग आपण उद्या बघूया. सायंटिफिक टेस्ट डेमॉन्स्ट्रेट दॅट मेरिडियन्स एक्झिस्ट. आता काही सायंटिफिक टेस्ट आहेत की हे खरंच आहे का. तर काही फोटोग्राफीज तुम्ही ऐकलं असेल की आजकाल फोटोग्राफी काढून तुमचा ऑरा सुद्धा मोजला जातो की खरंच आहे की नाही हे. तर त्या काही सायंटिफिक टेस्ट आहेत की ह्या मेरिडियन्स आहेत का नाही आहे, एक्झिस्टन्स त्यांचं आहे का नाही. आता हे कशाद्वारे शोधलं आहे. तर काही रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स आहेत, ते इंजेक्ट केले जातात ॲक्युपंक्चर पॉइंट्स वरती. आणि मग शो डक्ट लाईक ट्युब्युल्स अबाउट 0.5 to 1.5 मायक्रॉन्स इन डायमीटर. रेडिओ ऍक्टिव्ह आयसोटोप्स इंजेक्ट केले जातात. मेरिडियन्स हॅव ऑल्सो बीन सीन थ्रू किर्लॉन फोटोग्राफी. हे किर्लियन फोटोग्राफीच्या द्वारे सुद्धा ते आपल्याला मेरिडियन्स दिसतात. फर्स्ट इन्व्हेंटेड इन 1939. ही जी किर्लियन फोटोग्राफी आहे ही 1939 मध्ये शोधून काढलेली आहे. प्रिकर्सर टू इन्फ्रारेड फोटोग्राफी. इन्फ्रारेड फोटोग्राफी आहे ती कशी, तीही अशी दिसते. एनर्जी फोटो ऑफ फिंगर टिप्स हेल्दी वर्सेस वन विथ डिसीज. हा हेल्दी आहे, हा डिसीज आहे. याची एनर्जी आपल्याला दिसते आहे. आणि हा डिसीज पर्सन आहे त्याची एनर्जी खूप कमी झालेली आहे. अशा प्रकारे ते एनर्जी शो करतात. तर हे मेरिडियन्स वरच्या पॉइंट्स वरती ही एनर्जी असते. हे हाताचं आहे की प्रॅक्टिशनर्स. आता तुम्ही प्राणिक हिलर्स जे असतात, प्राणिक हिलिंग करून आपल्याला एनर्जी देतात. ते कशा प्रकारे देतात, तर कारण की त्यांनी साधना करून त्यांनी
ती एनर्जी मिळवलेली असते. द पिक्चर ऑफ द लेफ्ट शोज अ हँड ॲट अ नॉर्मल स्टेट. हा नॉर्मल स्टेट मधला हात आहे. द पिक्चर ॲट द राईट शोज द हँड व्हाईल इमिटिंग की एनर्जी. हा हात आहे, हा की एनर्जी इमिट करतो आहे. या हातामधून की एनर्जी वाहते आहे. यू कॅन सी दॅट द पिक्चर ऑन द राईट इज मच ब्राईटर अँड क्लिअरर. हा जो हात आहे हा मच ब्राईटर आहे, कारण की ह्याच्या मधून एनर्जी वाहते आहे. जेव्हा तुम्ही रेग्युलर मेडिटेशन करता, रेग्युलर प्राणायाम साधना करतात, तेव्हा काय होतं की आपल्या शरीरामध्ये अशा प्रकारे एनर्जी फ्लो होते. आणि जे साधना करत नाहीत त्यांची एनर्जी ही अशा प्रकारे असते, कुठे आहे तर कुठे नाही आहे. तर अशा प्रकारे ती एनर्जी कमी जास्त प्रमाणामध्ये असते. म्हणून आपल्याला एनर्जी आपल्याला कॉन्स्टंट ठेवायची असेल तर रेग्युलर एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. रेग्युलर एनर्जी साठवणं गरजेचं आहे. ही एनर्जी जी आहे ही आपल्या शरीरामध्ये पूर्ण ऑर्गन्स मध्ये, आता जसं हे हातात दाखवलेलं आहे तसं आपल्या पूर्ण शरीराच्या प्रत्येक पेशीमध्ये ती एनर्जी अशा प्रकारे असली पाहिजे. ची ऑफ अ लीफ. आता हे लीफची सुद्धा जसं याचं आहे तसंच वनस्पतींमध्ये सुद्धा एनर्जी असते. ही एनर्जी ही म्हणजे प्राणिक हे आहे ते प्राणिक हिलिंग. प्राणशक्ती, प्राणशक्ती जी आहे. द पिक्चर ऑफ एनर्जी इमिटेड फ्रॉम अ लिव्हिंग बॉडी using high voltage of discharge of electricity are called the Kirlian pictures. They are used for determining abnormalities or diagnosis illnesses. तर हे याच्यावरून पण कळतं कुठे एनर्जी जास्त आहे, कुठे एनर्जी कमी आहे. हे आहे ते पिक्चर. प्राणशक्ती किंवा आपला ऑरा जो आहे तो अशा प्रकारे दिसतो. एनर्जी ब्लॉकेजेस. हा आता आपण हे ना उद्या बघूया. तर एवढ्या याच्यात कळलं सगळ्यांना, समजलं सगळ्यांना. हो, कळलं. हम्म? तेच ना. काही काही नाही कळलं असं काही? सगळं समजलं व्यवस्थित? तर आज आपण काय शिकलो? तर आज आपण शिकलो आहोत ॲक्यू पॉइंट्स. प्राणशक्ती. प्राणशक्ती काय आहे हे आपण आज शिकलो आहोत. आपण एकदा रिवाइज करूया जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळात. हा, हे चायनीज मेडिसिन आपलं एनर्जी की म्हणतात, आपल्याकडे प्राणशक्ती म्हणतात. प्राण ऊर्जा ज्याला आपण म्हणतो. तर ही प्राण ऊर्जा, प्राणा प्राणशक्ती ही आपल्याला ब्रीदिंगच्या थ्रू आपण ती एनर्जी घेत असतो. आणि त्याच्यासाठी प्राणायाम करणं अतिशय गरजेचं आहे. एनर्जी ही जी आहे एनर्जी आपल्याला ब्रीदिंगच्या थ्रू आपण ती घेऊ शकतो आणि ती इम्प्रूव्ह, ही एनर्जी सप्लाय जो आहे तो आपण इम्प्रूव्ह करू शकतो. एक ब्रीदिंग हॅबिट्स स्वतःला लावून घेतल्या पाहिजे. क्वालिटी ऑफ ब्रीदिंग हॅबिट्स आपण लावून घेतल्या पाहिजे. म्हणजेच काय तर आपण प्राणायाम, विविध प्रकारचे जे प्राणायाम आपल्याला सांगितलेले आहेत ते करायला पाहिजे. तर हे डायफ्रॅमॅटिक ब्रीदिंग सांगितलेलं आहे. तर त्याच्याने काय होतं की पूर्ण बॉडीला आपला एनर्जी सप्लाय होतो. तर गुरुजींनी श्री श्री रविशंकरजी त्यांनी जे काही 4 स्टेज प्राणायाम सांगितलेले आहेत, भस्त्रिका सांगितलेली आहे, त्यानंतर सुदर्शन क्रिया जी आहे, ह्याच्या थ्रू काय होतं, ह्याच्या थ्रू आपल्याला सगळीकडे ती प्राणशक्ती जी आहे, प्राण ऊर्जा जी आहे, ती प्राण ऊर्जा प्रत्येक सेल पर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचते. तर ह्या मेरिडियन्स आहेत. ह्या मेरिडियन्स एक इलेक्ट्रिक वायर प्रमाणे आहे. जसं आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिक वायर असते त्याचप्रमाणे ह्या
मेरिडियन्स आहेत आणि त्या मेरिडियन्स सगळीकडे पोहोचलेल्या आहेत. ही अशा प्रकारे ही मेरिडियन्स असतात. ह्या सगळ्या वेगवेगळ्या मेरिडियन्स आहेत. आपण एक 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 करून आपण त्या शिकणार आहोत. आणि ह्या मेरिडियन्स वरती हा सगळ्यात एक सूक्ष्म असा जो पॉइंट असतो त्याला अक्यू पॉइंट म्हणतात. तो अतिशय सूक्ष्म असतो आणि त्या एका पॉइंट मध्ये खूप सारी ऊर्जा सामावलेली असते. आणि इथे समजा ब्लॉकेज झाला, आता इथून येणारी ही जी वरतून येणारी ऊर्जा आहे, परंतु इथे ब्लॉक झालं तर इथे तुम्हाला गाठ सारखं होणार, इथे तुम्हाला दुखणार, आणि पुढे ती ऊर्जा गेली नाही, ही पुढे ऊर्जा जाऊ शकत नाहीये, तर मग काय होणार, पायामध्ये सुद्धा तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम होणार, गुडघा दुखणार, काहीतरी होणार, सॅटिकाचा प्रॉब्लेम होणार. तर हे असं